नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय "वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार", प्रकरण 18 तमाशे. पुण्यात गणेश पेठेत दोन तमाशाची थिएटर्स होती. एक आर्यभूषण व दुसरे इब्राहिम थिएटर. पैकी आर्यभूषण थिएटर आजही चालू आहे. इब्राहिम थिएटरचे रूपांतर शिरीन नावाच्या चित्रपटगृहात झाले. पुण्याच्या शालिमार या चित्रपट संस्थेतर्फे तयार झालेल्या उलझन या चित्रपटाने या चित्रपटगृहाचे उद्घाटन झाल्याचे स्मरते. शहरासारख्या ठिकाणी तमासगीरांना आजच्या प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरची जरुरी पडे. त्या काळचे एक गाजलेले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे अहमद शेठ तांबे. डोक्यावर फर कॅप, वुलन कोट, धोतर व पायात वहाणा असा यांचा पोशाख असे. थिएटरच्या बाहेर टांगलेल्या बोर्डावर त्या रात्री नृत्य गायन करणाऱ्या स्त्री कलावंतांची नावे असत. यमुनाबाई वाईकरीण, हंसा पुणतांबेकरीण, मथुराबाई इंदुकरीण, कौसल्या कोपरगावकरीण अशांसारख्या स्त्रियांची नावे लिहिलेली आढळत. सोबत दुसऱ्या बोर्डावर वगाचे नाव पण लिहिलेले आढळे. गफूर घोडेवाला, मिठ्ठा राणी, मुंबईचा हमाल, गरमीची लावणी वगैरे वगांची नावे लिहिलेली आढळत. बाबूराव पुणेकर, रामा नामा लवळेकर, शिवासंभा कौलापूरकर, दत्तोबा तांबे आदी नामवंत तमासगीरांच्या वगांचे प्रयोग होत असत. वग म्हणजे छोटासा नाट्यप्रवेश. त्याच्या कथानकाचा आराखडा हा वगात काम करणाऱ्या सर्व कलावंतांना माहीत असल्यामुळे संवाद लिहिण्याची वा ते पाठ करण्याची जरुरी भासत नसावी. कारण गाजलेल्या वगांची संहिता छापून विक्रीसाठी ठेवलेली माझ्या पाहण्यात नाही. वगात सोंगाड्या हे प्रमुख पात्र. त्यावरच बरीचशी मदार अवलंबून असे. सत्यवान सावित्री या धार्मिक वगात सुद्धा सोंगाड्या असे. एकूण भाषा रांगडी, रोखठोक व थोडीशी अश्लीलपणाकडे झुकणारी. उदाहरणच द्यायचे झाल्यास मी पाहिलेल्या एका वगात खेड्यातून शहरात काही कामाने आलेला खेडवळ रस्त्यात दिसलेल्या एका बाईला पाहून म्हणतो, "वाडा एवढा मोठा दिसतोय, पण दिंडी बारीक का?" त्यावरती बाई म्हणते, "मेल्या माझी थट्टा करतोस? तुला आय बहिणी हाईत का नाहीत? मी या शहरात परका आहे, माझ्या कोणी ओळखीची नाही. कुठे उतरायची सोय झाली तर पाहावी असा बेत आहे." असा खुलासा तो खेडूत करतो. "जवळ किती सामान आहे?" असे बाईने विचारल्यावरून तो म्हणतो, "एक वळकटी व 2 बोचकी." त्यावर बाई म्हणते, "पाहुणं, इकती जागा तर नाही, पण मग असं करा, वळकटी वाड्यात ठेवा, बोचकी बाहेरच ठेवा." अशा प्रकारच्या विनोदाला थिएटरमध्ये प्रेक्षक हसले तर नवल कसले. झाशीची राणी या वगात लक्ष्मीबाई आपल्या एका सेवकास, "तू तर आपल्या आईच्या खाट्यावर चढणारा बोकड आहेस" असे म्हटल्याचे मी प्रत्यक्ष ऐकले आहे. साधारणपणे रात्री 11 पर्यंत संगीत बाऱ्या संपल्या म्हणजे वगाला सुरुवात होऊन तो साधारण 2 तास चाले. वग संपताच वगवाला, "उद्या अमक्याचा वग आहे, आज जशी आपण साथ दिली तशीच उद्याही द्या" अशी विनवणी करी. अशा रीतीने त्या दिवशीचा कार्यक्रम संपे. तमाशाच्या थिएटरच्या बाहेर एक लांबच्या लांब ओटा बांधलेला दिसे. किर्लोस्कर वाडीहून बाजारातून नव्याने नुकत्याच आलेल्या पिळाचे पाय असलेल्या लोखंडी खुर्च्या ओळीने मांडलेल्या दिसत. त्या रात्री ज्या कलावंत स्त्रिया संगीत बारीत गाणार किंवा नाचणार असतील त्या स्त्रिया त्या ओट्यावरील खुर्च्यांवर बसलेल्या आढळत. सर्कसचा शिकारखाना पाहावा त्याप्रमाणे प्रेक्षक त्यांच्याकडे पाहून तिकीट काढावयाचे की नाही ते ठरवीत. अंगावर टोपपदरी लुगडे, पायात बांधलेले चाळ, केसांचा आंबाडा बांधलेला, चेहऱ्यावर रंगरंगोटी केलेली, कपाळावर कुंकू लावलेले व अंगावर थोडेफार दागिने घातलेले अशा अवस्थेत या स्त्रिया दिसत. अधूनमधून चहावाला चहा आणि तो पिऊन झाल्यावर पानाच्या दुकानातून मागवलेली पानपट्टी, चुना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने निपटून पान तोंडात टाकल्यावर तोंडाच्या खालच्या बत्तीशीच्या मधोमध आतल्या बाजूने लावून चुन्याचे बोट अंगठ्याचे मदतीने उडवून चुना झाडून टाकीत असत. संगीत बारीत भाग घेणारे 4-5 तरी ताफे असत. बोर्डावर कार्यक्रम सुरू असताना नंतरच्या ताफ्यातील स्त्रिया थिएटर बाहेरील ओट्यावर बसत. प्रत्येक ताफ्याची कमाई प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असे. तरुण वयाची, लवचिक अंगाची आणि नखरेल आद्याची स्त्री कलावंत दौलतजादा करणाऱ्यांकडून जास्तीत जास्त कमाई खेचीत असे. दौलतजादा करणाऱ्याने नाचणारणीच्या हाती 1 रुपया देऊन 8 आणे परत मागितले तर ते परत करण्याचे काम पायपेटीवाल्याजवळ उभे राहून अधूनमधून सुरात सूर मिसळणारी मध्यमवयीन स्त्री करीत असे. लावण्यांचे शब्द जरी स्पष्टपणे कळत नसत तरी लावण्या तोडण्याचे प्रकार अधूनमधून घडत. लावणी तोडणे म्हणजे चालू लावणी बंद करावयास लावून पहिल्यापेक्षा जरा अधिक दौलतजादा करून आपल्या पसंतीची लावणी गावयास लावणे हे होय.
ही खरी आंबट शौकीन लोकांची फर्माईश. एकदा काय झाले की दोन मित्र संगीत बारी ऐकण्याकरता तिकीट काढून थिएटरमध्ये पुढच्या रांगेत बसले होते. एका मित्राने दुसऱ्या मित्राची वर्षभर हलाखीची स्थिती लक्षात ठेवून दोघांची तिकिटे काढली होती व दौलत जादासाठी थोडासा खुरदाई जवळ बाळगला होता. दुसरा गरीब मित्र बऱ्यापैकी कपडे घालून जवळच बसलेला होता. लावणी तोडण्याच्या नादात जवळचा खुर्दा संपताच उठून जाण्याचा विचार करणाऱ्या पहिल्या मित्राला दुसऱ्या गरीब मित्राने थोडा वेळ थांबून धरले व चालू लावणी तोडावी अशा इराद्याने स्वतःच्या हातातील अंगठी काढून ती नाचणारीच्या हाती दिली व आपल्या पसंतीची लावणी म्हणण्यास सांगितले. नाचणारीने अंगठी पेटीवाल्याजवळ उभ्या असलेल्या बाईला देऊन फरमाईशीची लावणी म्हणण्यास सुरुवात केली. लावणी जरा कुठे सुरू होते न होते तोच गरीब मित्र आपल्या मित्रा जबरदस्तीने दंडाला धरून बाहेर रस्त्यावर घेऊन आला. गोंधळलेल्या मित्राला आपल्या अजब वर्तनाचा खुलासा करताना अंगठीवाल्याला गरीब मित्राने म्हटले, अरे बाबा, ती अंगठी खरी नाही, सडकेवर मिळणारी 4 आण्याची पितळी अंगठी आहे. लबाडी उघडकीला आली असती तर जोडे खायचीच वेळ आली असती. उगीच 4 चौघात तमाशा नको म्हणून मी तुला बाहेर ओढून आणले. खिशात दमडी नसताना खोट्या अंगठीच्या जोरावर पहिली लावणी तोडून दाखवून नाचणारणीची फिरकी घेणारे गृहस्थ म्हणजेच कॅम्पातील मेन स्ट्रीटवरील इम्पिरियल होजिएरी मार्ट या दुकानात सेल्समनचे काम करणारे 12%. त्यांनीच मला ही हकीकत सांगितली. याच संदर्भात आठवणारी मनोरंजक आठवण म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईच्या मंत्रिमंडळाने सार्वजनिक जीवनात आवश्यक सुधारणा करण्यासाठी उचललेला विडा. आपल्या सरकारला दौलतजादेच्या वेळी हाताला हात लावताना होणारी झटापट अमंगळ वाटली. जनतेची सुधारणा करण्याच्या भ्रामक नादात दारूबंदी जाहीर करून तमाशा सुधारणा समिती स्थापन केली. समितीच्या शिफारसवजा सूचनांचे फलक स्टेजच्या दर्शनी भागी लावण्याचे फरमान काढली. त्यातील एक सूचना अशी होती की प्रेक्षकाने नाचणारणीच्या हातास हात लावू नये. अशा वेळी त्याने नाणे वरून टाकावे व नाचणारणीने ते उजव्या हाताच्या तळव्यात झेलावे. ही आठवण मनोरंजक वाटण्याचे कारण एवढेच की शिफारशी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते पुण्याचे महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार. शिवचरित्राचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या दत्तोपंतांनी स्वतः ब्रह्मचारी असून सुद्धा समितीचे काम तडफेने केले. संध्याकाळी तमाशा थिएटरच्या बाहेर 2-4 तमासगीर हमखास बसलेले आढळत. कोल्हापुरी पद्धतीचा रंगीबेरंगी पट्ट्यांचा पटका, मलमलीची पैरण, काळ्या रंगाचे जॅकेट, रात्रीच्या जागरणाने चुरचुरणाऱ्या डोळ्यांची आग थांबविण्याकरता डोळ्यात घातलेले काजळ, पायात स्लीपर, तोंडात रंगलेले पान अशा थाटात हे तमासगीर आजूबाजूला पचापच थुंकताना दिसत. एखाद दुसऱ्याच्या तोंडात चकाकणारा सोनेरी दात दिसे. मिळणाऱ्या पैशाला खर्चाच्या बाबतीत आवर घालण्याचे व्यवहार ज्ञान अंगी नसल्याने यांना ऊर्जित काळ असा कधी आला नाही. तमाशातील नृत्य गायन करणाऱ्या स्त्री कलावंतांमध्ये कोल्हाटणींचा भरणा जास्त असे. ढोलकीला महार कलावंत ठरलेलाच. महाराची ढोलकी ऐकणे आनंददायक असे. लोखंडी सळईचा केलेला त्रिकोण वाजवणारा, तुणतुणे वाजवणारा, झांज वाजवणारा असे सर्वजण मिळून चालू गाण्यात आपला सूर तारस्वरात मिसळीत. वगाच्या सुरुवातीस गणगवळण होई. गायक लहानशा पद्यातून वगाच्या कथानकाची ओळख करून देत. सोंगाड्या मधून मधून आपल्या विनोदाने बहार उडवून देई. वगातील राजाचे पात्र हातात चाबूक बाळगलेले दिसे. तमाशा कलावंतांना पठ्ठे बापूरावांना मानाचे स्थान असे. व्यवसाय सोडल्यावरही ते अधूनमधून थिएटरवर सहज येत. त्यांच्या विपन्नावस्थेत त्यांना एका झाडूवालीने आश्रय दिला होता. अपुऱ्या पगारात खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी ती अधूनमधून पठ्ठे बापूरावांचे लावण्या लिहिलेले कागद वाण्याच्या दुकानात रद्दी म्हणून विकत असे. रिकाम्या वेळात रद्दीचे कागद कुतूहलाने चाळीत असलेल्या वाण्याच्या ब्राह्मण नोकराच्या दृष्टी शृंगारिक भेदीक लावण्या पडल्या. उत्सुकतेच्या पोटी तो पठ्ठे बापूरावांच्या भेटीस गेला व वृद्धावस्थेतल्या बापूंना मी तुमच्यासाठी काय करू असे विचारले. बापू म्हणाले, मी तमासगीर असल्यामुळे ब्राह्मणांनी मला वाळीत टाकले आहे. बरेच वर्षात मला ब्राह्मणाच्या हातची पुरणपोळी व आळूची भाजी खायला मिळालेली नाही, ती खावीशी वाटते. ब्राह्मण नोकराने एके दिवशी त्यांना आपल्या घरी जेवावयास बोलावून त्यांची इच्छा पूर्ण केली. बापू 1942चे सुमारास पुण्यात वारले. पठ्ठे बापूरावची मुंबईची लावणी बरीच प्रसिद्ध आहे. त्यांचे मुंबईचे वास्तव्यात घोडे ओढीत असलेल्या ट्राम गाड्या होत्या. लावणीत मुंबईतल्या बऱ्याच प्रसिद्ध स्थळांचे वर्णन असून मुंबईतील वेश्या विभागात कोणत्या रस्त्यावर कोणत्या जातीच्या वेश्यांचे वास्तव्य आहे याचा उल्लेख आहे. राजा नेने प्रॉडक्शनच्या पठ्ठे बापूराव या चित्रपटात बापूंच्या शुभमंगल चरणी गण नाचला हा गण तसेच मुंबईच्या लावणीचा काही भाग घातला आहे. गणाची आणि लावणीची मूळची चाल बसवून घेण्यात पुण्याच्या बापूराव जिंतीकर या गृहस्थांची बरीच मदत झाली. बापूराव जिंतीकर जातीने गुरव असून पोस्ट खात्यात पोस्टमनची नोकरी करीत होते.
शिवाय रविवार पेठेतील फडके हौदाच्या चौकात त्यांचे द्रोण पत्रावळीचे दुकान होते. ते स्वतःला पठ्ठे बापूरावांचे शिष्य समजत. त्यांचे संग्रही अनेक शाहिरांच्या लावण्या तोंडपाठ होत्या. त्यांचे दुकानी पठ्ठे बापूराव व पवळा यांचा एकत्र फोटो होता. त्याखाली 1914 साली मुंबईच्या बॉम्बे थिएटरमध्ये या दोघांना स्टेजवरील कोचावर एकत्र बसलेले पाहण्यास 2 आणे तिकीट पडे. असा मजकूर होता. पठ्ठे बापूरावांच्या फडात सखाराम गायकवाड नावाचा एक ढोलकीवाला होता. बापूरावांच्या अखेरच्या काळात त्याने सेंट्रल रेल्वेच्या खडकी स्टेशनवर चतुर्थ श्रेणीच्या कामगाराची नोकरी पत्करली. निवृत्तीनंतर त्यास पेन्शन मिळू लागली. जयराम शिलेदारांच्या मराठी रंगभूमीच्या रामजोशी नाटकात तो ढोलकी वाजवीत असे. त्याचा हात काही आवरच. तमासगीरांच्या भाषेत कानात चालवणे म्हणजे स्वतंत्र फड उभारून खेडेगावात जत्रेच्या वेळी स्वतःच्या मांडवात तमाशा करणे. संगीत बारीत नाचणाऱ्या 2 स्त्रियांनी पुढे रेल्वे पोलीसमध्ये महिला पोलीस म्हणून नोकरी पत्करली. शिमग्याच्या सणात थिएटरच्या शेजारी असलेल्या चौकात कलगीतुरा होई. हा सवाल जवाबांचा सामना संपूर्ण काव्यात चाले. दोन्ही तमासगीरांचा कस लागे. पठ्ठे बापूरावांचा प्रतिस्पर्धी भाऊ फक्कड असल्याचे समजते. ब्राह्मणात लावण्या गुणगुणणे अशिष्ट समजले जात असले तरी ते इतरांसारखे रसिक होते. शिमग्याच्या काळात भानुविलास थिएटरमध्ये लावण्यांचे खास कार्यक्रम होत. त्यास भालाकार भूपटकरांसारखी प्रतिष्ठित समजली जाणारी मंडळी आवर्जून हजर असत. मी 9/2/85 रोजी पुण्याच्या भरतनाट्य मंदिरात पेशवेकालीन लावण्यांचा कार्यक्रम सादर केला होता. गायक कलाकार होते पंढरपूरच्या मराठी लावणी मंडळाचे उत्पात. सदर कार्यक्रमाला हजर असणाऱ्या श्रोत्यांपैकी 90% मंडळी उच्चभ्रू ब्राह्मण होती. लावणीचे सर्वसामान्यपणे 2 प्रकार होते, एक बोर्डावरची व दुसरी बैठकीची. बोर्डाची म्हणजे थिएटरमध्ये उभे राहून गायलेली लावणी. बैठकीची म्हणजे खासगी जलशात बसून गाताना अदागिरी केलेली लावणी. बैठकीची लावणी गाताना लावणीच्या शब्दानुरूप हावभाव करून लावणी रंगवण्यात खरे कौशल्य प्रकट होई. लावणीच्या काव्यातील कडव्यांना चौक म्हणत. 6 चौक असलेल्या लावणीस छक्कड म्हणत. सोलापूरच्या बालेघाट भागातील प्रचलित असलेल्या लावणीला बालेघाटी लावणी म्हणत. आता अस्सल लावण्या ऐकायला मिळत नाहीत. संगीत बाऱ्यातून हिंदी गाणी म्हणतात. एका संगीत बारीत एका स्त्री कलावंताला चक्क नाच रे मोरा हे देवबाप्पा चित्रपटातील पद गाताना पाहून तमाशाच्या कलेला अखेरची घरघर लागल्याची खात्री पटली. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.